तर मंडळी असं तुमच्यासोबत पण होत असणार आहे. तुम्हाला सांगण्यात येतं की आज बाहेरून काहीतरी स्पेशल आणणार आहे, पण ते स्पेशल गोष्टी घरीच बनवत्या. तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू लाईफ विथ रजत. आणि आज असं झालेलं आहे की आज माझ्या मम्मीने सांगितलं की बाहेरून पावभाजी आणणार आहे, आणि तसं काहीच झालेलं नाही. पावभाजी घरी बनवली आहे. पाहू शकता तुम्ही, पावभाजी घरी बनवलेली आहे. मी तर असं काय बाहेरून आणायचं बोलली नाही, आज पावभाजी खाऊ असं म्हणाल. पावभाजी खाऊ याचा अर्थ असा असतो की आपण बाहेर जाऊन पावभाजी खाऊ. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. तुला काय वाटतं याच्यावर? खायला फक्त मला भूक लागलेली आहे बा. एक तर एवढं भारी प्रकार बोलत आहेत, त्यात चाललं का बाहेर काय घरचं ते खायला आणि 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 असं एक झालेलं आहे की पावभाजी खरंच बाहेरून आणणार होते पप्पा, पण मम्मीच्या या कारणामुळे आजची पावभाजी कॅन्सल झालेली. तुम्ही बघू शकता मागं पावभाजी आणले पाव, मागं पावभाजी बनलेली आहे. रुद्रने पण आणले पाव, आणि रुद्र पप्पानी पण पाव आणले. पप्पाने पण पाव आणले. असं का झालं सांग? कारण आणि- आपलं ठरलेलं होतं आणि बाहेरून काकीने पण पावभाजी. दिली पावभाजी. काकीने पण दिली पावभाजी. हो, कोणत्या काकीने? नंदिनी काकी. अरे शेजारच्या काकीने पण, म्हणजे काकी शेजारची काय यार, माझीच काकीने पावभाजी दिलेली आहे. आणि आता काय काय या बाई उरलेलं आहे, याला तुम्हाला तर माहितीच आहे ना, हे उरलेलं गरम करून खाण्यात येतं आपल्या घरी. आपल्या घरी काय बाई, मराठी माणसांच्या प्रत्येकाच्या घरात असा विषय होत असतो. पण आता कायच करणार, जाऊ द्या. एवढ्या सर्व पावाचं काय करायचं? एवढं सगळं पावाचं काहीच नाही करायचं, खाऊन घ्यायचे. सकाळी नाश्त्याला मिसळ पाव बनवा. एवढी हा, मग त्याला काय होतं? ही रुद्राने आणलेली. सकाळी नाश्त्याला मिसळ पाव बनवा. टेन्शन ये बड़ी अच्छी बात कही आप. काय विषय नाही भाऊ, तू म्हणशील तसं सकाळी नाश्त्याला मिसळ पाव बनवा, आता पावभाजी बनवा. पण तुमच्यासोबत पण असं नक्की होत असणार आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला की सांगण्यात येतं एक आणि एक होतं एक. असं ठरलं होतं की पावभाजी बाहेरून आणायची, पावभाजी खायची. बाहेरून काय, हा ठीक आहे, पावभाजी खायची. आता पावभाजी खायची म्हटलं काय घरी बनवून पावभाजी, तर 99% पावभाजी बाहेरूनच आणून खाते, बरोबर आहे की नाही? बरं ठीक आहे, बाहेर जाऊन खायची असं ठरलं असं. तरी पण कायच करणार यार, आता दर टायमाला महाराष्ट्रातल्या जवळपास जास्त करून मम्मी लोक असंच काम करत्या, जे घरच्या घरात कामं उरकवायला बघत्या घरच्यांना. पण जाऊ द्या, आता काय करणार. हायजेनिक बनवतो आम्ही घरात. हायजेनिक काय बनवत नाही, सगळे टाइमपासचे काम आहे. लेकिन एक सेकंड. आणि तुम्ही बघू शकता आता इथं रुद्र इकडेच पावभाजी खायला. आणि ना पुढे मग हे बादशाह सारखे बसायचे काम चालू याचे, फक्त काय टाइमपास. पण जाऊ द्या, आपल्या चॅनलवर काहीच नाही, जे काय आहे ते सगळं तुमच्या समोर आहे. हा, आपल्या चॅनलला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला दररोज रीड करायला, हसायला, मस्ती पाहायला मिळेल, आणि नवीन नवीन ब्लॉग्स पाहायला मिळेल मराठीमध्ये स्पेशल. त्याच्यामुळे नक्की फॉलो करा, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आपलं असं ठरलेलं आहे की आपण आपल्या ऑडियन्सचे, व्ह्युअर्सचे कमेंट रिव्ह्यू करणार आहे. तर त्याच्यामुळे कमेंट सेक्शनला तुम्ही सांगू शकता युट्यूबवर ग्रो होण्यासाठी काय काय फॉलो केलं पाहिजे. ऑलरेडी एक व्हिडिओ बनलेला आहे पार्ट 1, जाऊन नक्की बघा. त्याच्यानंतर आपलं असं पण ठरलेलं आहे का ते सबस्क्रायबरचं सांग. सगळ्यात पहिले युट्यूबवर ग्रो होण्यासाठी पॅराशूट खावायचं त्यांना त्यांना. पागल आहे का रे, कुछ भी. साले का खोपड़ी तोड़ साले का. याच्या गोष्टीवर तुम्ही असं लक्ष देऊ नका. फालतूचे लोक असतातच, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे त्यांच्यावर जास्त लक्ष देण्यापेक्षा आपण आपलं स्वतःवर लक्ष द्या. आणि असं ठरलेलं आहे सबस्क्रायबर्सचं आमचं की इकडे रे पागल इकडे, असं ठरलेलं आहे आमच्या सबस्क्रायबर्सचं की आमचे जितके सबस्क्रायबर्स होणार आम्ही तितक्या रुपयाचं सेलिब्रेशन करणार आहे. तर 100 सबस्क्रायबर्स तुमच्या आशीर्वादाने आपले पूर्ण झाले. आपण त्या 100 सबस्क्रायबर्सचे सेलिब्रेशन केलेलं आहे, आणि आता पुढे आपण 200 सबस्क्रायबर सेलिब्रेशन करणार आहे. तर लवकर 2 सबस्क्राईब करून टाका. आणि नंतर असंच पुढे चालू झालं नाही तर आपले 1 लाख सबस्क्राईबर झाले पाहिजे लवकर, अशी माझी अपेक्षा आहे लोकांकडून. तेवढं झालं तर बघा आपल्यासाठी बारावीचे पेपर तर होतच राहते आपल्या तेवढ्यासाठी. बघा 1 लाख सबस्क्राईबर बघा आपले तेवढे. लय बोलला भाऊ. तू ही ना औकात से बडा सोचा है तूने. अच्छी बात है, सोच, औकात से बडा सोच. तर सबस्क्राईब करा. आणि हा, असं ठरलेलं आहे का त्या सबस्क्रायबर्सच्या सेलिब्रेशन मधून आम्ही 10% जे गरजू लोक आहेत त्यांना दान करणार आहे. म्हणजे आम्ही लास्ट टाइम जेव्हा 100चं सेलिब्रेशन केलं होतं, 100 सबस्क्रायबर्ससाठी 10 रुपये दान केले होते. आता आम्ही 200चं करणार, त्याच्यातून 20, 300चं 30, असं जोपर्यंत मॅक्झिमम टाइमपर्यंत करणार आहे. त्याच्यामुळे नक्की तुम्ही आपल्याला सपोर्ट करा.
एका मराठी माणसाचं एका मराठी माणसाकडे काय सगळ्यांकडेच एक हक्काचं मागणं आहे. आणि बस मग काय अजून काय सांगायचं बाकी काय? रस्त्यात चालू राहिलो उन्हाळ्याची रसवंती हे काय रस्त्याचं दुकान टाकू राहिलो अरे भाई ते सांगायचं राहिलं आपलं एक आता उन्हाळा सुरू होणार आहे त्याच्यामुळे रसवंतीचं पी स्टार्ट करणार आहे आपण. मस्त प्लॅन आहे. आणि बघू आता चान्स भेटला तर आपण स्टार्ट करू, नाही तर जे चालू आहे ते चालून देऊ. आणि हेच पावभाजीचं आजचं मिटून टाकू वातावरण. तुमच्या संग असं होतं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय मराठी आणि जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.